एक मुंबईतली महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। भाजपच्या निलंबित बंडखोर नगरसेविका नेहल शहा यांनी आता पत्र पाठवलेलं आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना त्यांनी हे पत्र पाठवलंय। पक्षाची बदनामी होईल असं कोणतंही वर्तन आपण केलेलं नाही असा खुलासा नेहल शहा यांनी या पत्राद्वारे केला आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षासाठी आपण प्रचंड काम केल्याचं सुद्धा या पत्रात त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। भविष्यात सुद्धा भाजप सोबतच राहण्याचा त्यांनी विश्वास देखील व्यक्त केलाय। निलंबनाच्या कारवाईनंतर सुद्धा नेहल शहा भाजप सोबतच राहणार आहेत हे त्यांनी या पत्राद्वारे स्पष्ट करून सांगितलेलं आहे। या 26 मधले काही उमेदवार आहेत, बाकीचे कार्यकर्ते आहेत। वारंवार समज देऊनही महायुतीच्या उमेदवाराला सहकार्य न केल्यामुळे 26 जणांवरती निलंबनाची कारवाई भारतीय जनता पार्टी मुंबईतर्फे करण्यात आलेली आहे। आणखी काही लोक आहेत की याच्यावर आणखी कारवाई करण्यात येणार? सध्या 26 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू आहे आणि सगळ्याच पक्षांचे शहराध्यक्ष आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। जवळपास सगळेच शहराध्यक्ष निवडणूक लढवत आहेत। एकूण 5 शहराध्यक्ष ही पालिका निवडणूक लढवत असल्याचं दिसतंय। यानंतरची बातमी नवी मुंबईतली आहे। मंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा वाद अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय। नगरविकास खात्याकडे गणेश नाईक यांच्या टीकेचा रोख असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र नवी मुंबईची जनता सुजाण आहे। भ्रष्टाचारानं माखलेला पैसा ते स्वीकारणार नाहीत आणि नवी मुंबई पालिकेत भाजपचाच महापौर बसेल असं यावेळेला गणेश नाईक म्हणतायत। गणेश नाईक यांच्या सोबत आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी संवाद साधलाय, पाहूया। मंत्री गणेश नाईक जी आपल्या सोबत आहेत। सर, प्रचार जोरदार सुरू आहे, जाहीरनामा देखील केलेला आहे। आगामी निवडणुका आहेत, 10 वर्षांनी तब्बल निवडणुका आलेल्या आहेत। कसं पाहता या सगळ्याकडे आणि जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय काय आहे? बघा, नवी मुंबईच्या जनतेला 2000 साली मी शब्द दिला होता की येणारे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही आणि 5 वर्ष प्रशासकीय कालखंडात सुद्धा आम्ही वाढू दिली नाही। तर आज मी पुन्हा शब्द दिला जनतेला की येणाऱ्या 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही। या 10 वर्षामध्ये बराच नवी मुंबईचा विकास झालेला पाहायला मिळतो किंवा मग बदल झालाय, जसं एअरपोर्ट आलेला आहे, रिडेव्हलपमेंटची कामं असतील किंवा मग तुम्ही वारंवार म्हणत आहात की सिडकोमध्ये अनेक भ्रष्टाचार होत आहे, पालिकेमध्ये होत आहे, त्याला कसा तुम्ही लगाव टाळणार? म्हणजे बाब अशी आहे की प्रशासकीय यंत्रणेच्या कालखंडात 3000 कोटीच्या FD होत्या, त्या तोडता तोडता 800 कोटीवर आणल्या होत्या। आम्ही लक्ष घातल्यामुळे ते थांबलं आणि आता पुन्हा 1800 कोटी परत ठेवी झाल्यात आणि विकास चालू आहे। परंतु आम्हाला मनासारखा विकास नाही, कारण प्रशासकाचा कारभार आहे। नवी मुंबई महापालिकेचा आयुक्तांना प्रशासक हा नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतो, याचं भान त्यांना असायला पाहिजे। नवी मुंबईची सुजाण जनता भ्रष्टाचारांनी कमवलेला पैसा त्यांना वाटला तरी ती स्वीकारणार नाही। ते बरोबर योग्य लोकांनाच निवडून देतील आणि भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी महापौर बनेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। आपण पाहू शकतो की भारतीय जनता पक्षाचे महापौर नवी मुंबईत असणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।